संपकरी आरटीओ कर्मचारी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात प्रलंबित मागण्यांबाबत यशस्वी समेट घडून आला। 24 जून पासून संप संस्थगित। दिनांक 16 जून पासून राज्यातल्या आरटीओ कर्मचारी त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संपावर गेले होते। राज्यभरातील हा संप गेले 8 दिवस नेटानं लढवला गेला। सरकार आणि प्रशासन यांच्यातली कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्रातील 31 आमदार आणि खासदारांनी परिवहन मंत्र्यांना उद्देशून विनंती पत्र दिली होती। विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लक्षवेधी सारख्या आयुधाचा उपयोग करण्याची ही तयारी अनेक आमदारांनी केली होती। राज्यातील प्रसिद्धी माध्यमांनी या संपाची दखल घेतली, त्यामुळे राज्य शासनावर एक विशिष्ट प्रकारचा दबाव निर्माण झाला। सरकारतर्फे आज दिनांक 23 जून 2026 रोजी संघटना प्रतिनिधींना मंत्रालयातील परिवहन मंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी पाचारण करण्यात आलं होतं। राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस माननीय श्री विश्वास काटकर यांनी माननीय मंत्री आणि उच्चाधिकारी यांचे समवेत आज झालेल्या चर्चासत्राचे नेतृत्व केलं। प्रशासनाने पदोन्नती, प्रतिनियुक्ती आणि सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना यासारख्या त्यांच्या अधिकार कक्षेत असणाऱ्या प्रश्नांबाबत सुद्धा कसे नकारात्मक धोरण अवलंबले जाते याबाबतचा तपशील माननीय मंत्री महोदयांसमोर पुराव्यासह मांडला। परिवहन विभागाच्या प्रशासनाची कार्यपद्धती प्रचलित नियमांना बगल देऊन कर्मचाऱ्यांना कसे सेवाविषयक लाभांपासून वंचित ठेवलं जातं याविषयीचं सादरीकरण करण्यात आलं। परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांनी अत्यंत गंभीरपणे सुनावले असून परिवहन आयुक्तांच्या अधिकार कक्षेत येणारा पदोन्नतीचा प्रश्न 2 दिवसात मार्गी लागेल। इतर प्रश्नांबाबत येत्या 15 दिवसात कर्मचारीभिमुख निर्णय घेतले जातील असे निसंदिग्ध आश्वासन यावेळी दिलं। तसंच येत्या 15 दिवसात आयुक्त स्तरावर चर्चा करून इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं। संघटनेसह झालेल्या या चर्चेच्या अनुषंगानं मान्य झालेल्या ठरावांची घोषणा दिनांक 24 जून 2026 रोजी विधानसभा अधिवेशनात केली जाईल असे माननीय मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं। सरकार आणि प्रशासन यांनी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज जी आस्था दर्शवली आणि पुढील काही दिवसात प्रलंबित मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करण्याबाबत निसंदिग्ध आश्वासन दिलं, त्या संदर्भात आज झालेल्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेत चर्चा करण्यात आली। पदोन्नतीबाबत झटपट निर्णय होणार आहे। उर्वरित प्रतिनियुक्ती, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, पदनाम बदल या मागण्यांबाबत अतिशीघ्र गतीनं कार्यवाही केली जाईल। याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाला काही अवधी देण्याबाबत यावेळी सर्व कार्यकर्त्यांचं एकमत झालं। उपरोक्त परिस्थितीत गेले 8 दिवस सुरू असलेला बेमुदत संप उद्या 24 जून 2026 पासून संस्थगित करण्याचा निर्णय सरचिटणीस श्री सुरेंद्र सरतापे यांनी घोषित केला। चला, मंत्र्यांचं निवेदन। आज या सभागृहात उभा राहताना मला समाधानाची आणि अभिमानाची भावना व्यक्त करावीशी वाटते। गेल्या 3 दिवसात परिवहन विभागाशी संबंधित सलग 3 मोठी आंदोलने संवादाच्या माध्यमातून यशस्वीरित्या मागे घेण्यात आली। संघर्षापेक्षा संवाद, अविश्वासापेक्षा विश्वास आणि आंदोलनापेक्षा समन्वय हा महायुती सरकारचा मार्ग आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती महाराष्ट्राला आलेली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माझ्याकडे एसटी महामंडळ पण आहे आणि आरटीओ पण आहे। एसटी पहिला बेस्टचा संप जो होता तो आपण संपवला। काल एसटीचा संप होता तो आपण आंदोलन त्यांचं स्थगित केलं आणि आरटीओचे जे लोक उपोषणाला बसले होते आणि आंदोलनाची हाक दिली होती, 8वा दिवस त्यांचा होता, तो आपण काल संपवला आणि घोषणा सभागृहामध्ये आज आपण करतोय। बेस्ट कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि काल परिवहन विभागातील कर्मचारी यांच्याशी अत्यंत सकारात्मक वातावरणात चर्चा केली, त्यांच्या न्याय मागण्या समजून घेतल्या, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आणि शक्य त्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले गेले। या संपूर्ण प्रक्रियेत कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन कर्मचारी हिताला प्राधान्य दिले, त्यांचे मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। परिवहन म्हणजेच आरटीओ विभागातील कर्मचारी संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 16 जून 2026 पासून बेमुदत संप पुकारला होता। या संपामुळे राज्यातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता होती। शासनाने या परिस्थितीकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून पाहिले नाही, तर कर्मचाऱ्यांच्या वेदना आणि अपेक्षा समजून घेण्याच्या भावनेने पाहिले। मी यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी अनेक बैठका घेतल्या। आज पुन्हा त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत। या चर्चेनंतर शासनाने खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत। कार्यालयीन अधीक्षक पदावर तात्पुरत्या पदोन्नतीचे आदेश तात्काळ पुढील 3 महिन्यांसाठी नूतनीकरण त्याचं करण्यात येईल। तसेच 11 महिन्यांपर्यंत पदोन्नती सुरू ठेवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची आवश्यकता मान्यता तातडीने घेण्यात येईल।
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी पदांच्या 23 पदोन्नतीचा प्रस्ताव आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच तात्काळ पदोन्नती आदेश निर्गमित करण्यात येतील। त्याचबरोबर कार्यालयीन अधीक्षक तसेच वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर अंतिम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। लिपिक, टंकलेखक व वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक, वरिष्ठ परिवहन समन्वयक, सहाय्यक अशी पदनामे करण्यासाठी शासन सकारात्मक असून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात आलेली आहे। सहाय्यक पोलीस मोटार वाहन अभियोजन पदाच्या सेवा प्रवेश नियमांना अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण केली जाईल। वरिष्ठ लिपिक व कार्यालयीन अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत परिवहन आयुक्तांना नियमानुसार तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। बदली कायदा 2005 संदर्भातील मागणीवर प्रशासनाची गरज व विद्यमान नियमांचा विचार करून आवश्यक निर्णय घेण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, हा निर्णय केवळ प्रशासकीय आदेश नाही तर शासन आणि कर्मचारी यांच्यातील विश्वासाचा सेतू अधिक मजबूत करणारे निर्णय आहेत। शासनाने कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि कर्मचाऱ्यांनीही शासनाच्या भूमिकेवर विश्वास ठेवला, हीच लोकशाहीची खरी ताकद आहे। या सकारात्मक निर्णयानंतर कर्मचारी संघटनेने आपला बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। त्यामुळे परिवहन विभागाचे सर्व कामकाज पूर्ववत सुरू होईल आणि राज्यातील नागरिकांना होणारी गैरसोय दूर होईल। अध्यक्ष महोदय, आमचे सरकार संघर्ष निर्माण करणारे नाही तर संघर्ष मिटवणारे सरकार आहे। कर्मचारी हा शासनाचा कणा आहे, त्याचा सन्मान, त्यांचे प्रश्न आणि त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत आणि यापुढेही पाडत राहू। हा संप मागे घेण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व संघटना प्रतिनिधींचे मी शतशः आभार मानतो। नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक न्याय मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन विचार करणे, कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे आणि परिवहन विभागाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जनभिमुख बनवणे हीच आमची भूमिका आहे। यापुढेही संवाद, संवेदनशीलता आणि समन्वय या त्रिसूत्रीवर आम्ही वाटचाल करीत आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेला अधिक सक्षम परिवहन व्यवस्था देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो। या परिवहन सेवा चालू असताना काही नागरिकांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान करावा लागलं, कारण 8 दिवस हा संप चालू होता। अध्यक्ष महोदय, आपण सगळ्या सभागृहातील सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड, संपर्क क्रमांक 80 80 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहेत। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।